नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत भुईबावडा येथे सुंदर अशा निसर्ग रम्य स्थळावर. आणि हे आहे संजीवनी काजू उद्योग. जयदास सीताराम उपाडे यांनी मोठी काजू उद्योग इथे सुरू करून दिलेला आहे. एक नवीन उद्योजक, यशस्वी. आपण त्यांच्या फॅक्टरीला भेट द्यायला आलो आहोत. भुईबावडा येथून येताना मध्येच पाचल येथे हा टर्न जातो. त्या वळणावरच ही भव्य अशी काजू उद्योग आहे. हा काजू सुकवायला टाकलेला आहे इकडे. इथे एक छोटंसं हॉटेल देखील आहे. एक काजू सर्व आलेले आहेत. पाहू शकता आता काजूची ऑर्डर. काजू बागायतदार आहेत आणि यांची ऑर्डर पूर्ण झालेली आहे. आणि काजू हा मुलगा आहे का तुमचा? हा मुलगा आहे. हां, हे सर्व काजू इथे आलेले आहे असे पॅकिंग करून. हे अनकट आहे. हां ही कटर मशीन आहे. हां हे जो आपला कटर मशीन आहे ना, हा व्हिएतनामचा आहे. हां त्यामध्ये ॲट ए टाइम आपण 4 कलरचे टरफळ आहेत ना, हां. हे इथे जी टरफल आहेत ती इकडे येतात. ती खाली. इकडे येतात. हे बघा इकडे खाली जातात. हे इथे ह्याच्यामध्ये टरफळ इकडे येतात खाली. आणि हा बॉयलर आहे. हा बॉयलर. 500 किलोचा बॉयलर आहे. हां, इथून बॉयल होऊन मग कटर मशीन आहे. कटर मशीन. हे व्हिएतनामवरून आणलेले. हा व्हिएतनाम. आणि हा बी शॉर्टर आहे. तुम्ही या क्षेत्रात कसे पहिल्यापासून होता का मुंबईवरून? ॲक्च्युली मुंबईला रबर मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस आहे. हां. आणखी आम्ही आमचा पुतण्या होता, हम्म. तो छोटंसं 35 लिटरचा त्याच्याकडे हा होता. हां, त्याच्याकडून छोटा आहे आम्ही वजन. काजू घ्यायचो. मग असे असे आम्हाला कस्टमरची रिक्वायरमेंट घ्यायला लागते. हां. मग मुलगी बोलली की पप्पा आपण कारण तो मोठा उद्योग करे. नाही, त्याच्यामुळे तो मोठा प्रोजेक्ट लावला. हां. मग आम्ही लावला. आणि आता मी कसा रेटर माणूस आहे तर बोलू गावाला. मग हे कसं आपलं शासन सबसिडी वगैरे घेतले का स्वतःच्या त्याच्यावर? स्वतःची इन्व्हेस्टमेंट. हां. तर तुम्ही पूर्वी कुठे होता कामाला? पूर्वी मी जॉब नाही, माझा स्वतःचा बिझनेस होता त्या. हां, म्हणजे त्यामुळे येतो. गोरेगावला होता, आता विरारला आहे. हां. HDL इंडस्ट्री पार्क. म्हणजे तुम्हाला अनुभव आहे. हो. त्यामुळे Manufacturing अतिशय उत्कृष्ट इंडस्ट्रीमध्ये तुम्ही असल्यामुळे नियोजन उत्कृष्ट केलेलं आहे. ते सर्व ते चालू आहे. ही काजूची आहे. कसा प्रतिसाद कसा आहे आपल्या कोकणात? कोकणात प्रतिसाद म्हणजे शेतकरी आपण इथे कोकण लोकलचाच माल वापरतो. हां. आफ्रिकन काजू आपण वापरत नाही. हां. त्याच्यामुळे यावर्षी काय झालं, काजू बी शॉर्ट झाल्यामुळे काजू बीचा रेट आहे तो जरा जास्त आहे. यावर्षी काय रेट आहे सर? यावर्षी काजू बी 175 180 पर्यंत दिला होता. आणि पण तुमचं सोलण्याचं वगैरे करण्याचं काय आहे? आम्ही आता लोकांचे शेतकऱ्यांचे पण इथे फोडायला येतात. त्यांना आम्ही 30 रुपये किलो घेतो. हां. 200 ग्रामचं पॅकेट घेतो. हम्म. आणि आता आम्ही हा माल जो आहे हां. तो ग्रेडिंग करून W180 1300 रुपये किलो. हां. 210 1200 रुपये. 240 1100 रुपये. 320 1000 रुपये. आणि 400 900 रुपये. म्हणजे इथे हा रेट 1200
1100 म्हणजे 100 रुपयाचा म्हणजे फरक कोणी आहे. आपल्या कोकणातली माणसं आली तर तुम्ही इथे विक्री पण चालू असते. हो हो, इथे आम्ही विक्री पण चालू आहे. आमच्या वर्कशॉपमधून बरेच म्हणजे अर्धा माल जवळजवळ आमच्या वर्कशॉपमधूनच लोक घेऊन जातात. हां, घेऊन जातात. कारण जे मुंबईवरून येणारे आहेत फॅक्टरी रेटमध्ये त्यांना भेटतो आणि फ्रेश माल भेटतो. हां, तर ते इथूनच घेऊन जातात. आता हा आपला बाकी जो आहे, जे कामगार वगैरे आहेत ते आपल्या तुमच्या इथले तिथले आहेत. स्थानिक लोक. तुमचं गाव? माझं गाव उपळे आहे. उपळे आणि आहे. आपली फॅक्टरी आहे भुईगौडा वीज फाट्यावरती. हां, हा आहे मग खानविलकरांची पण होती तिथे? हो, हे तर खनिज करायचं आहे. हां, ते आता ते आपण केलेलं आहे शूट एक खानविलकरांचं. त्यांनी बंद केलंय. पण हां. तिथे तिथवलीतल्या एका माणसाने ते चालवायला घेतलं. घेतलं चालवायला? हो हो. हां, तर ते फक्त प्रोसेस म्हणजे फोडून द्यायचीच करतात तिथे. हां. ऑलरेडी फॅक्टरी आहे तिथे. हां, त्यांचे आहेत. त्यांचे भरपूर उद्योग आहेत. हे आहे ना हम्म. आपली हा जो आहे आपला cooling machine. हां. काजू डायरला लावल्यानंतर हम्म. ते थंड झालेले आम्ही काढतो. त्याच्यानंतर ती मॉइश्चर कॅबिन आहे. हां. मॉइश्चर कॅबिनमध्ये मॉइश्चर करून आम्ही याच्यामध्ये फिलिंगसाठी टाकतो. हां, फिलिंग टाकल्यानंतर एका तासाला ही 100 किलो फिलिंग करतो. एका तासाला 100 किलो. एअर जे आपण ते कॉम्प्रेसरच्या एअर प्रेशरने आपण ती फिलिंग. तुम्ही हे सर्व प्रशिक्षण घेतलं का अनुभवातून सगळं? मी कणकवलीला याचं 8 दिवस प्रशिक्षण घेतलं. हां, संकल्प प्रतिष्ठान. त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं 8 दिवस. त्याच्यानंतर मग आम्ही चालू. हां, हा आपला स्टोर रूम आहे. हां. हा स्टोर रूम आहे यांचं. छोटी छोटी हत्यारं बघू शकता काजूची. तो आणि- कसं करायला लागतं, काजूचा जो माल आहे हां. जमिनीपासून 1 फूट उंच राहायला पाहिजे. हां. त्याच्यासाठी आम्ही ही प्लाय टाकून स्टँड बनवले. हम्म. आणखीन दिवाळापासून पण तो 1-1.5 इंच 2-3 इंच लांब राहायला पाहिजे. कारण हां. हा माल आपण 1 वर्ष ठेवतो हम्म. तर त्याला मॉइश्चर पकडलं नाही पाहिजे. हां, म्हणून हा संपूर्ण पॅक रूम आहे आणि हा पॅकच असतो. जेव्हा पॅकच आपल्याला पाहिजे असतो. असतो जेव्हा तेव्हाच आम्ही घेतो. दिवाळीच्या वेळेला मागणी हो. असते त्यावेळी गणपती, आपल्याला दिवाळीला. गणपती दिवाळीला काढता येतो तो मग. हे एक बरं आहे. पण आपलं काय असतात नवीन उद्योजक येतात. तर जसे तुम्ही बोललो जास्त माहिती नसतात. तुम्ही उद्योजक येतात त्यामुळे तुम्हाला त्या क्षेत्रातली माहिती आहे, चढ उतार माहिती आहे, त्यामुळे तुम्ही स्टेबल राहता. आता आपल्या फॅक्टरीला किती वर्ष झाली आहे? आपलं हे दुसरं वर्ष आहे. दुसरं वर्ष गेल्या आहे. गणपतीतून स्टार्ट केलं. हां, म्हणजे काय काय छोटा उद्योग करतात, नवीन करतात, नंतर त्यांचे बंद काहीतरी करतात. प्रॉब्लेम होतात, आर्थिक होतं. तसं आपल्या कोकणी माणसाला एवढं हे नाही. बरोबर. हां, मग त्यांच्यासाठी तुम्ही काय बोलाल की नाही, actually याच्यामध्ये कसं माहिती आहे? धंद्यामध्ये स्टेबल राहणं महत्वाचं आहे? आता मी इथे बघितलं की लोक आहे ना फक्त सबसिडी घेण्यासाठी हां, एक धंदा महत्त्वाचं चालू आहे. करतात. कितीतरी मोठमोठ्या कंपन्या आहेत फक्त सबसिडीसाठी त्यांनी केलं. हां. 3 वर्ष चालवलं त्याच्यानंतर आज बरोबर, बंद हां. आहे. परंतु असं नाही. बिझनेस जेव्हा आपण स्टार्ट करतो त्याच्यामध्ये चढ उतार असतात. हम्म. लागलीच आपल्याला सर्व गोष्टी मिळतील असं नाहीये. हो. तर ते मेन म्हणजे आपल्याकडे ती सहन करायची ताकद पाहिजे. 3 वर्षाचं बाळ आहे ते. हो. 3 वर्ष सांभाळावं लागतं सांभाळावं आणि नंतरच तुम्ही ते चालायला लागतं. हो. पण एवढे लोकांमध्ये पेशन्स नसतात नाही, की patient आपण म्हणजे थांबायला पाहिजे तेवढं. नको नको तसं नाही. आणि मेन म्हणजे उद्देश चुकीचा असतो. तुम्ही बोलात जसं हो. की सबसिडी घ्यायची म्हणून. सबसिडी म्हणजे आपल्या देशातूनच आपल्याच घरातून आपण हे करतोय, आपल्या देशाला फसवतोय असं होतं ते. हो. त्यापेक्षा आपण स्वतःला मोठं करून देशाचा विकास करण्यासाठी भर दिला पाहिजे. खरं म्हणजे ही देशभक्ती आहे. आता आमचा माझ्याकडे FSI नंबर आहे, GST नंबर आहे. हा. सर्व आमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ते पूर्ण हा, आहेत. म्हणजे कायदेशीर हो. सर्व बाबी आम्ही तुम्ही ज्यांना पूर्ण बिलिंग केल्या. मध्ये पाहिजे त्यांना बिलिंग मध्ये माल देतो. हा. ज्यांना असं पाहिजे त्यांना असं. आणि होलसेल असेल ते हो, घेणारे wholesale तर त्यांचा वेगळा रेट आहे का ते त्याच रेट आहे? होलसेलचा रेट आमचा वेगळा आहे. हम्म. आणखीन रिटेलचा रेट वेगळा आहे. रिटेलचा वेगळा. गेल्या वर्षी आहे ना आम्ही कमीत कमी 60-70 टन माल घेतला होता. हा. ह्या वर्षी काजू बी शॉर्ट झाल्यामुळे आपल्याकडे 30-35 टनच माल आहे.
मग आपल्या विभागात काजू उद्योग वाढायला पाहिजे, शेतकरी वाढायला पाहिजे, त्यांच्यासाठी काय? काजू उद्योजक वाढण्यापेक्षा शेतकरी वाढायला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी काय सांगाल तुम्ही? शेतकऱ्यांना खरं म्हणजे मी सांगतो की शेतकऱ्यांना आपल्याकडे लाखो एकर जमीन आहे ना, अशीच वेस्टेज पडलेली आहे. तर त्यांना फक्त काय करायचं आहे की झाड लावायचं आहे. फक्त त्याचं 3 वर्ष जर तुम्ही त्याची सेवा केलात तर तुम्हाला पुढील 25 वर्ष त्याचं ते फळ देणार. आणि आता एवढं धरण होत आहे, पाणी आहे, पाण्याची सर्व उपलब्धता आहे, पण आपली मानसिकता बदलत नाही लोकांची. आपण काय करतोय की फक्त आपल्याला सकाळी जायचं, 500 रुपये भेटले, हा, मजुरीवर फक्त चाललेलं आहे आपलं आणि त्याच्यातच समाधानी आहेत. पण तसं नाही. ऍक्च्युली आज ज्यांच्या बागा आहेत ते लोक 5-5 लाख रुपयाचे माल आम्ही त्यांच्याकडून घेतो, एका बागेवाल्याकडून. तर आपल्या लोकांनी तेवढं नाही, पण स्वतःचा उदरनिर्वाह चालेल तेवढी तरी स्वतःने प्रत्येकाने झाडं लावली. आणि महत्वाचं म्हणजे आरामशीर आहे. तुम्ही मजुरी घेता, दिवसभर सकाळपासून राबता आणि तेव्हा 500 रुपये कुठे मिळतात आणि त्यातले पण तुम्ही 100 रुपये इतर कामासाठी वापरता, 400 रुपये तुम्ही घरी घेऊन जाता. आणि त्यात रोजगार मिळेल असं काय आहे नाही ना. हमी नाही त्याची. रोज रोजगार मिळेल त्याची हमी नाही. रोज भेटत नाही ना. 15 दिवसांनी तुम्हाला 3 दिवस काम भेटणार, बाकीचे तुम्ही घर बसे. आता साहेब मी सांगतो तुम्हाला की मी मुंबईला 30 वर्ष राहिलो. 30 वर्ष राहिल्यानंतर मी आता गावाला आलो. मला आता 4 वर्ष झाली. 4 वर्षामध्ये मी 1000 झाडं लावले. आज ती मला आहे ना, माझ्या बागेमध्ये 1000 झाडाचा मी ह्या वर्षी बी प्रॉब्लेम झाला, नाहीतर मला 1.5 टन 2 टन तरी माल मिळाला असता. म्हणजे झाले ना आता 175 म्हणजे 3-4 लाखाचा माल झाला. 3-4 लाखाचा माल झाला. कारण मी इथे येऊन केलंय. बरं, तुम्ही दुसऱ्या गावातून येऊन केलेलं आहे, हे मोठं उद्योजक आहे. राहिलेलो, आयुष्यभर मुंबईला राहिलेलो. मी इथे येऊन ती झाडं लावली, ती जगवली. आज माझी ती बाग 1000 झाडाची बाग आहे. बरं, याच्यात समाधान किती आहे तुम्हाला? मला ते झाडाखाली गेलं ना का एवढं समाधान वाटतं. लोक, मी पण असे शॉर्टकट व्हिडिओ टाकतो, खूप लोकांना आवडतं. माझे जे मित्र, कोकण म्हणजे स्वर्ग आहे आणि तुम्ही स्वर्गात राहता, हे समाधान कोणाला समजत नाही की आपण स्वर्गात आहोत. आता माझे क्लासमेट जे आहेत, मी मूर हायस्कूलला शिक्षण घेतलं, तर ते सर्व बोलतात, अरे जयदास तू खरोखर लकी आहे, तू गावी गेला. आता तुमचा व्हिडिओ बघून ते नक्की बोलतील की आपला मित्र कुठे आहेत आणि किती समाधान आहे. आपण बोलतो की नाही, मेल्यानंतर आपल्याला स्वर्गात जायचं, पण आपल्याला निसर्गाने स्वर्ग दिलाय, कोकणवासींना दिलाय, पण तो उपभोगता येत नाही. आपण दिवा डोंबिवली सारख्या ठिकाणी जातो, राबतो दिवस रात्र, घर नाही भेटत. इथे सर्व करण्यासारखं आहे. मुंबईला जाऊन 15,000 तुम्हाला 20,000 आता मिळतात, त्यापेक्षा इथे लाखोनी कमवा. हा एक संदेश तुमच्याकडून होतो. धन्यवाद. आणि हा, अजून एकच मिनिट, अजून आहेत त्यांचे. नमस्कार. हा आता आपला माल आहे ना, फिलिंग झालेला आहे. त्याच्यामध्ये डागी असतो, असा थोडासा राहिलेला असतो, असं ते आम्ही इथे पूर्ण क्लिअर करतो. आणि मग ह्याच्यामध्ये हा ओके माल आहे. ह्याच्यामध्ये जो दाखवतो हा माल, ह्याच्यामध्ये आम्ही W180, W210, W20, W20 आणि 400 अशा 5 साईज काढतो आणि मग त्याप्रमाणे ती साईजवर त्याची प्राईस असते. हा आता आमचा ओके माल आहे, विक्रीसाठी तयार. हा ग्रेडिंग करणार. हा जो डागी माल असतो ना, त्याचं सॉर्टिंग चालू आहे. मग कंपन्याला वगैरे असं काही कोणती मागणी आहे का तुमच्याकडून? हो, आमच्याकडे आम्ही आमचे रिटेलवाले जे कस्टमर आहेत, आता आमचा रबर मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस असल्यामुळे आमच्या गुजराती मारवाडी सर्कल, त्यांना रिटेलमध्ये पण आम्ही देतो. आणि जे आमचे होलसेल पण आहेत त्यांना आम्ही
100 किलो 50 किलो. आणि ऑनलाईन वगैरे काय असं ऑनलाईन अजूनपर्यंत आपण तुम्ही केलेलं आम्हाला नाही. हे दुसरंच वर्ष आहे. भविष्यात आहे का असं हो कधी? हो नक्की नक्की आम्ही आता कोणी आपला चॅनल वगैरे बघून आला आणि माहिती केली की हो. बाबा आम्हाला पाहिजे, तर इथलं त्यांना चांगलं माल- आहे. एकदा कसं असतं आपल्या कोकणातला चव बघितली की त्यांना तीच असते. नाही काय आहे आता की तुमच्या इथे जसे मंगेश राणे आलेले आहेत हो, हो. त्यांचे काजू मी मुंबईला देतो, त्यामुळे त्यांचा लिमिटेड स्टॉक आहे. बरोबर. पण त्या काजूची एक चव वेगळी वेगळी आहे, आहे. प्रत्येक बागेची चव असते. त्यामुळे ते वर्षभर वाट बघतात कस्टमर हा, की बरोबर. बाबा तुमचे कारण काजू मिळाले त्यांनी पाहिजे. आपल्या कोकणातला काजू एकदा खाल्ला हां तो कधीही पुन्हा गोव्याचा तोच खाणार पाहिजे. नाही. गोव्याचा खाणारच नाही. हां तर हीच वेगळी आपली वैभववाडी तालुक्याची एक वेगळी हे आहे की आपण जो काजू दिलेला टेस्टिंगला तो एकदम पास होऊन पुढे जातो. बरोबर. तो माणूस बोलणार की तोच पाहिजे मला. हां बरं धन्यवाद आपण इथे आलात. उपळे आपलं हा काजू उद्योग असाच भरभराटीस येऊन दे आणि इतर उद्योजक देखील या क्षेत्रात नाही, येऊन दे. आम्ही कोकण कुणाला जर करायचं असेल तर त्याला प्रॉपर इथे आम्ही सर्व माहिती देऊ. हां हे आणि- एक महत्त्वाचं हां. आहे. जर तुम्हाला काजू उद्योगात पडायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता, दादांचं मार्गदर्शन घेऊ शकता, ते तुम्हाला मार्गदर्शन देतील आणि काय पुढे माहिती असेल कसा उद्योग उभा करायचा ते शिकून सांगू शकतात. सुरुवातीपासून लास्टपर्यंत. सर्व प्रशिक्षण देतील. हो. तुम्ही यांना अवश्य संपर्क करा. आपण इथे मोबाईल नंबर देऊ हां. त्याच्यावरती. धन्यवाद. हो, हो.